तर मित्रांनो, या जेवायला जवला आणि पावटे आहेत, काल आणलेले मंडणगडला गेलो तेव्हा. आणि मित्रांनो, मिरची, पापड आणि चपाती. शुभ सकाळ मित्रांनो, आज तिसरा दिवस. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी विष्णू सपाल पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, सकाळच झाले आणि थंडी पण खूप आहे गावाला. 5:30 वाजले ना संध्याकाळची, खूप थंडी लागते संध्याकाळपर्यंत आणि दवार पण वगैरे खूप पडते. तर मित्रांनो हे बघा, आजचा आपला टार्गेटच आहे, म्हणजे आज अमावस्या पण आहे. आई वगैरे जाईल मंदिरात अमावस्याला, तिकडे मीटिंग वगैरे असते, मग तिकडे जाईल. त्यातच पूर्ण दिवस जातो अमावस्याला. तर मित्रांनो, हा जो दिसतोय तुम्हाला, थांबा बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा जो गवत दिसतोय तुम्हाला, हा शेतामध्ये, हा बाजूलाच घर आहे. हा जो शेतामध्ये गवत दिसतोय मोठं मोठं झालं. आईने भात लावलेला, पण त्या टायमाला गवत वगैरे काढलं नाही गणपतीला, पण म्हणून आता तो हाईट वाढले. तर मित्रांनो आता बघूया, असा पण ते पूर्ण खराब तर झालं आहेच, आज आपल्याला पूर्ण काढायचं आहे. तर मित्रांनो चला आपण आता काढायला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो चला आता सुरुवात करतोय. आणि मित्रांनो ही तुम्हाला दिसते कोयती. आपण मशीनसाठी पण खूप जणांकडे विचारला, पण मशीन अर्ध्यांची खराब आहेत. बाकी त्यांचा मर्जी द्यायची आहे की नाही. आपण तर बोललेलो, पण भाडा पण घ्या किती होईल ते, कारण की हा एवढा सगळा आपल्याला कापायचं आहे. आता शेवटी कापावंच लागेल. तर मित्रांनो चला, हे बघा आता कोयती घेतली, तर आपण करूया सुरुवात कापायला. तर चला.
मित्रांनो खूप बेकार हालत झाली आणि खाज पण खूप सुटते. ऊन 11:30 वाजले, 11:30 12 वाजायला आली. ऊन पण खूप आहे म्हणून टोपी वगैरे घेतली. तर मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा करून किती हे केलंय ते, किती गवत काढलं. आणि हे बघा मित्रांनो, हा इकडचा पण काढलाय. जो काढलेला गवत हा आम्ही इथे ठेवलाय, कारण की तो नंतर टाकावा सुद्धा लागेल. हे बघा, आणि ही एवढी जागा साफ केली. आणि हा अजून गवत खूप मोठा मोठा आहे. हे बघा, मित्रांनो गरमी पण खूप होते. आणि आता हा गवत काढून आम्ही बघूया कोणाचा अगर नांगराला कोण भेटतोय का तर नांगरूया. आणि त्यानंतर मग आपल्याला लावायचे आहेत वाल, म्हणजे गावाला बोलतात पावटा त्याला. तर वाल लावायचे आहेत आपल्याला. तर चला मित्रांनो, खूप हालत बेकार आहे. तर मित्रांनो मगापासून आई वगैरे होती म्हणून एवढा झाला, नाही तर माझ्या एकट्याने ते एवढा झाला नसता मित्रांनो. तर मित्रांनो आता आज अमावस्या पण आहे आणि आई चालली आता मंदिरात. जाईल 12-12:30पर्यंत जाईल. त्यानंतर मग एकट्यानेच आपल्याला करायचं आहे. तर चला मित्रांनो, थोडा आराम करतो. ऊन पण खूप आहे आणि वाजले 12:30 आणि थोडासाच झाला आहे. आई पण गेली मंदिरात अमावस्याला. खूप दमायसारखं झालं आहे मित्रांनो. घाम सुटते पूर्ण. आणि थोडासाच झाला आहे, जास्त झाला नाही. संध्याकाळी पण आपण करूया थोडा. हे बघा, इकडे पण होता पूर्ण, इकडून पूर्ण हा एवढा असा झाला आहे. अजून खूप बाकी आहे. तर मित्रांनो खूप बाकी आहे अजून. आणि इकडे थोडी रस्त्यावर सावली आहे, तर बोललो हे जे बाहेर आलेले आहे सर्व झाडं वगैरे आपल्या ह्याची, तर ते थोडं तोडूया. इकडे तर सावली आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो शेत. हे बघा मित्रांनो, अजून खूप अर्धा पण नाही झाला आहे, खूप बाकी आहे. तोपर्यंत आपण हे थोडे जे बाहेर आलेले आहेत ते थोडा काढूया, तोडूया त्यांना. तर या मित्रांनो, खूप हालत खराब झाली आहे. आज गवत वगैरे काढून थोडासा काढला, त्यानंतर मग गवत. तर मित्रांनो या आता जेवायला बसतोय आणि तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे. तर मित्रांनो या जेवायला जवला आणि पावटे आहेत, काल आणलेले मंडणगडला गेलो तेव्हा. आणि मित्रांनो मिरची, पापड आणि चपाती.
मित्रांनो जवला आणि पावटे ही माझी फेवरेट आहे. आणि तर चला मित्रांनो, हे मी व्हिडिओ इथेच थांबवतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो थंडी पण खूप लागते, गावाला खूप थंडी आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ होता शेतातला गवत काढायचा. तर गवत थोडासा काढला, त्यानंतर मग दुपारी जेवलो वगैरे. आज मस्त जेवण पण मस्त होता, पावटे होते आणि बारीक जवला होता, तर ते खूप भारी. त्यानंतर मग दुपारी झोपलो ना मित्रांनो, तर मग लेटच उठलो. त्यानंतर मग काम नाही केलं काय तर. आणि आपल्याला कसे आता रोज व्हिडिओ टाकायचे आहेत, त्याच्यासाठी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि आपण उद्या दुसरा व्हिडिओ बनवू. तर चला मित्रांनो, हे मी व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि भेटूया आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. असा तुमचा आशीर्वाद ठेवा पाठीमागे. तर चला, बाय बाय.